नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टॉपिक मूलद्रव्यांचे वर्गीकरण यावर आधारित न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामधील पहिली जी सायंटिफिक स्टेप होती, डोबेरायनरचे ट्रायड, हे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरे जे सायंटिस्ट आहे न्यूलँड्स, यांनी अष्टकांचा नियम मांडला. तो काय आहे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाबाबतीत, तो आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, न्यूलँड्स हे शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1866 मध्ये काय केलं, त्यावेळेस जे 56 मूलद्रव्य माहिती होते त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. त्यामध्ये पहिलं मूलद्रव्य होतं हायड्रोजन आणि शेवटचं मूलद्रव्य होतं थोरियम. त्यानंतर त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं, त्यांना काय आढळलं, ते आपण पुढे बघूयात. प्रत्येक जे 8वं मूलद्रव्य आहे या सिरीज मधलं, त्या प्रत्येक 8वं मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्यासारखं असतं. म्हणजे प्रत्येक 8वं मूलद्रव्य हा पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे रासायनिक गुणधर्म दाखवतं, असं त्यांचं म्हणणं होतं. हे साम्य त्यांनी संगीतातील सप्तकांशी म्हणजे ऑक्टेव्हशी जोडलं. म्हणून यांना न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ असं म्हणतात या नियमाला. जिथे 8व्या स्वराचे गुणधर्म पहिल्या स्वरासारखे असतात. जसं की आपण बघतो सा रे ग म प ध नी आणि सा, शेवटचा जो 8वा स्वर आहे तो सा आहे आणि तो पहिला स्वर जो आहे आपला सा, याच्याशी साधर्म्य आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, न्यूलँड्स यांनी मूलद्रव्यांची मांडणी केल्यानंतर पहिला मूलद्रव्य आणि 8वा मूलद्रव्य याच्यामध्ये साधर्म्य आहे, यांच्यामध्ये रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य आहे असं मानलं. काही अंशी त्यांना याच्यामध्ये सक्सेस सुद्धा मिळालं. ठीक आहे, ते पुढे बघूयात आपण याच्या त्रुटी काय आहेत. बघा, न्यूलँड्स यांनी जी सारणी मांडली, त्याची जी उदाहरणं होती, त्यामध्ये त्यांनी काय केलं की सारे गम पध निसा, सारे गम पध नी, अशा प्रमाणे त्यांनी कॉलम केले. जसं आपल्या इथे संगीतामध्ये सारे गम पध निसा आहे, तसं इंग्रजी म्युझिकमध्ये डो रे मी फा सोला टी असे काही स्वर आहेत. तर ते देखील 7 स्वर आहेत. त्या 7 स्वरामध्ये त्यांनी काय केलं, हायड्रोजन, लिथियम, बेरियम असं मूलद्रव्यांची मांडणी केली. त्यानंतर जो पहिला मूलद्रव्य आहे हायड्रोजन, त्यानंतर 8वं मूलद्रव्य येतो फ्लोरीन. त्या हायड्रोजन आणि फ्लोरीन हा एका कॉलम मध्ये दाखवलेला आहे. म्हणजे समान गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य हे 6 या कॉलम मध्ये येतील. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन. त्यानंतर या ठिकाणी बघा, कोबाल्ट आणि निकेल हे एकाच स्थानी दाखवले त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर ब्रोमिन हा 6चा कॉलम आहे. असेच त्यांनी 7 कॉलम केले. बघा, त्यांनी काय सांगितलं की लिथियम आणि सोडियम, उदाहरणार्थ लिथियम आणि सोडियम हे समान गुणधर्म दाखवतात. लिथियम नंतर 8वा कोणता मूलद्रव्य असेल तर तो कोणता आहे, सोडियम. त्याचप्रमाणे बेरिलियम आणि मॅग्नेशियम हे समान गुणधर्म दाखवतात, म्हणून ते एका कॉलम मध्ये येतात. आणि बेरिलियम नंतर 8वा मूलद्रव्य कोणता असेल तर तो मॅग्नेशियम आहे. अशा पद्धतीने त्यांनी असा नियम मांडला. नियम महत्वाचा आहे, न्यूलँड्स यांचं ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. त्यांनी 8 मूलद्रव्य जे अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यामध्ये पहिलं मूलद्रव्य हे 8व्या मूलद्रव्याशी केमिकली सिमिलॅरिटीज दाखवतात असं त्यांनी मांडलं. पण या अष्टकांच्या नियमाच्या काही मर्यादा सुद्धा होत्या. या मर्यादा काय होत्या, मर्यादित व्याप्ती, म्हणजे फक्त कॅल्शियम पर्यंतचेच मूलद्रव्य त्यांनी या वर्गीकरणामध्ये मांडले. त्यानंतर नवीन मूलद्रव्य जे शोधले गेले नंतर त्यांना या अष्टकांच्या नियमामध्ये बसवता आलं नाही, ही देखील याची मर्यादा होती. त्यानंतर स्थान समस्या म्हणजे कोबाल आणि निकेल, जसं की आपण बघितलं कोबाल आणि निकेल एका स्थानावर मांडले. बघा, एक मूलद्रव्य एका स्थानी पाहिजे, पण त्यांनी काय केलं, कोबाल्ट आणि निकेल एका स्थानी मांडलं. ही पण याची मर्यादा होती. म्हणून त्यांनी प्रयत्न केला, क्लासिफिकेशनचा जो प्रयत्न आहे, एलिमेंट्सच्या
क्लासिफिकेशनचा जो प्रयत्न आहे त्यामधील ही दुसरी स्टेप आहे, लक्षात घ्या. त्यांनी प्रयत्न केला आणि हाच त्यांचा प्रयत्न पुढे मेंडेलिव्हची आवर्त सारणी तयार करण्यासाठी त्यांना उपयोगी ठरला. बघा मित्रांनो, असं रिसर्च होत असताना बघा स्टेप बाय स्टेपच होत असतो. जी आत्ताची मॉडर्न पिरियडिक टेबल आपण पाहतो तो काही एकदम असा बनलेला नाहीये. त्यामध्ये डोबेरायनरचं पण काम आहे, त्यानंतर न्यूलँड्स यांचं सुद्धा काम आहे. डोबेरायनर्सने काय केलं की 3 मूलद्रव्य एकत्र आणले आणि त्यांचं ग्रुप करण्याचा प्रयत्न केला. न्यूलँड्स यांनी काय केलं, 8 मूलद्रव्य एकत्र आणले आणि त्यांचा एक ग्रुप करण्याचा प्रयत्न केला. बघा, हा प्रयत्न करत करतच नंतर आत्ताची आपली मॉडर्न पिरियडिक टेबल तयार झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम म्हणजे न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ आपण पाहिला. बघा मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.